घाणमाकड लुप्त होण्याच्या मार्गावर. आज परंपरा जोपासण्याची गरज. नव्या पिढीला घाणमाकडच ठाऊक नाही. ओढ आली की गावात गावात दिसणाऱ्या घाणमाकडी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. आम्ही नाही का जंग लावून नाही का बुड्डा आणि गुड्डी आणलं होतं आणि आमच्या गावरानी भाषेत नाही का याला बुड्डा आणि गुड्डीच म्हणते आणि हे परसाची आहे आणि 8-10 दिवस राहते नाही का आम्ही आणि गाडतो इथं. पिढीला एखाद्या चित्रामध्येच या घाणमाकडीचे दर्शन घडत आहे. साधारणतः 30 ते 35 वर्षापूर्वी घाणमाकड ही खेड्यापाड्यातील मुलांच्या मनोरंजनाचे प्रमुख साधन होती. आणि 8-10 दिवस राहते नाही का आम्ही आणि गाडतो इथं आणि तिथं होळीच्या दिवशी नाही का नेऊन जाडतो आणि याचे फुलं नाही का परसाची फुलं नाही का त्याच्याने आम्ही होळी खेळतो. होळी म्हणजे कसं काय करते त्या परसाच्या फुलाचे नाही का ते पहिलं वारू घालतो आम्ही. ते वारू घातल्या तर मग पुढे शेतकांदा करून नाही का हा चेंडू खला काय वर्ष हे चंते दगडावर किंवा खलामध्ये खलबत्त्यामध्ये आम्ही चेंदून त्याला नाही का चांगलं बारीक करून आता 2-3 थेंब पाणी टाकून त्याला रंगवतो आम्ही. एक आम्ही काल लावतो. आणि त्याचं काय करते मग तुम्ही त्या रंगाचं? एक आम्ही काल लावतो. म्हणजे होळी खेळता तुम्ही? होळी खेळतो. लहान मुलांपासून ते 15-16 वर्षाच्या आतील मुलांचे वय खेळण्या बाळगण्याचे राहत असल्याने त्याच कालावधीत थंडीचे दिवस ओसरून उन्हाळा सुरू होताच मूल कोणत्याही अभ्यासाचे वा इतर गोष्टीची काळजी न करता बहुतेक वेळ पारंपरिक खेळात देत असे. त्याकाळी टीव्ही, मोबाईल, कॅम्प्युटर व इतर इलेक्ट्रिकल आजच्यासारखी सुखसोयीची साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे गावगाड्यातील मुलांना, विद्यार्थ्यांना परंपरागत खेळामधूनच मनोरंजन करावे लागत होते. पण आता काळ बदलला आहे आणि काळाबरोबर मनोरंजनसुद्धा बदललेल्या आहे. तसेच परंपरागत खेळणी, परंपरागत मनोरंजनाची साधने कालबाह्य झाली असून आता डिजिटल युग असल्यामुळे त्यांची जागा टीव्ही, कॅम्प्युटर, मोबाईल यासारख्या आधुनिक साधनांनी घेतली आहे. याचाच परिणाम म्हणून होळीनंतर प्रत्येक खेड्यात दिसणारी घाणमाकड आता कालबाह्य नाही तर दिसेनाशी झाली आहे. थंडीचे दिवस ओसरून उन्हाळ्याची चाहूल लागताच गावातील काही प्रमुख पोरं एकत्र यायची. शेतात किंवा रानोमाळी पळस वृक्षाला पिवळी लाल फुले येत असल्याने त्यावेळी ती पळसाची फुले आणून त्यापासून रंग बनवल्या जात असत. तसेच पळसाच्याच वृक्षाचे एक धनुष्यबाणाच्या आकाराचे तर दुसरे खांबासारखे असे 2 लाकूड आणायचे. मधोमध त्याला एक छिद्र पाडायचे आणि गावातील चौकात त्याला गाडून त्यावर ही घाणमाकड लावायची. दिवसा एखाद्या झाडाखाली तर रात्री एखाद्या चौकात घाणमाकडीचा आवाज सुरूच असायचा. त्या घाणमाकडीवर 2 बाजूला दोघे बसले असले की आडीपाडीने दोघे झोके द्यायचे आणि त्यांना दम भरेपर्यंत हे झोके सुरूच राहायचे. दम भरल्यानंतर ते उतरायचे आणि नंतर दुसरे चढायचे. काही मुले आजूबाजूच्यांना त्रास व्हावा म्हणून कर्कश आवाज करण्यासाठी घाणमाकडीच्या छिद्रामध्ये मुद्दाम सागरगुटे किंवा वाघनख टाकायचे आणि तीच घाणमाकडीची लाकडे शेवटच्या दिवशी चौकातून उपडून होळी जाळण्यात वापरली जायची. तर तोडून आणलेल्या फुलांपासून नैसर्गिक रंग बनवून होळीच्या दिवशी रंगपंचमी खेळत असे. त्यातच पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये गुरांची बैठक शेतातील एखाद्या आमराईत किंवा मोठ्या झाडात असायची. गुरांची बैठक घेतली की गुराखी हटकून घाणमाकडीचा खेळ खेळायचे. पण आता तेवढंही गुरेही राहिली नाहीत आणि घाणमाकडीचा खेळही उरला नाहीत.